नमस्कार मराठी मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पवारांच्या संभाव्य उमेदवारांची यादी, ते उमेदवार जे शरद पवार विधानसभेला मैदानामध्ये उतरवू शकतात। त्यावर आपल्या एका सबस्क्रायबरने अशी प्रतिक्रिया दिली आहे की जर आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं तर आघाडी सरकारचं पवार आणि ठाकरे सरकारचं मंत्रिमंडळ कसं असेल त्यावर देखील एक व्हिडिओ बनवा आणि खास त्यांच्या मागणी खातर आजचा आपण हा व्हिडिओ बनवतोय। जर ठाकरे आणि पवार यांची रणनीती विधानसभेला यशस्वी ठरली आणि महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आलं तर कसं असेल आघाडी सरकारचं मंत्रिमंडळ, चला तर बघूयात। जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदाचे पक्के दावेदार आहेत। मुख्यमंत्री पद जयंत पाटील यांच्याकडे गेल्यास जलसंपदा, अर्थ आणि सार्वजनिक बांधकाम खातं देखील जयंत पाटील स्वतःकडे ठेवू शकतात। राजेश टोपे यांच्याकडे आपल्याला पुन्हा एकदा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री या खात्याचा कार्यभार दिसू शकतो। गृहनिर्माण खातं हे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे असेल तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे शहर विकास, उच्च आणि तांत्रिक शिक्षण विभागाचा कार्यभार सोपवला जाऊ शकतो। अनिल देशमुख जे की 100 दिवस कोठडीमध्ये राहून आलेले आहेत, गृहमंत्री होते महाराष्ट्राचे माजी, त्यांच्याकडे पुन्हा एकदा गृह खात्याचा कार्यभार आपल्याला दिसू शकतो। तर रोहित पवार यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा कार्यभार असेल। आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा पर्यावरण आणि पर्यटन मंत्री असतील तर अनिल परब यांच्याकडे वाहतूक आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा कार्यभार असेल। भास्कर जाधव हे आघाडी सरकारमध्ये आपल्याला पहिल्यांदा कृषी मंत्री म्हणून दिसू शकतात। तर नितीन देशमुख आणि कैलास पाटील जे की एकनिष्ठ राहिलेले आहेत ठाकरेंसोबत आणि अक्षरशः शिंदे यांच्या तावडीतून ते सुटून आलेले आहेत, पळून आलेले आहेत। नितीन देशमुख यांच्याकडे पाणी पुरवठा खातं आणि कैलास पाटील यांच्याकडे जलसंधारण खातं आपल्याला दिसू शकतं। अजय चौधरी यांच्याकडे फलोत्पादन खातं आणि सुनील प्रभू यांच्याकडे रोजगार हमी खात्याचा कार्यभार दिला जाऊ शकतो। त्यानंतर काँग्रेसमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री हे खातं आपल्याला दिसू शकतं। नितीन राऊत पुन्हा एकदा महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री झालेले दिसतील तर सुनील केदार यांच्याकडे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्रालयाचा कार्यभार असू शकतो। विजय वडेट्टीवार हे समाज कल्याण मंत्री किंवा इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री असू शकतात। अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक कार्य मंत्री या विभागाचा कार्यभार दिसेल। तर यशोमती ठाकूर या महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री असतील। विश्वजित कदम देखील कृषी मंत्री खात्याचे दावेदार आहेत, ते देखील आपल्याला कृषी मंत्री म्हणून दिसू शकतात। तर असं असेल आघाडी सरकारचं मंत्रिमंडळ जर ठाकरे आणि पवार यांची रणनीती विधानसभेला यशस्वी झाली आणि आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर विराजमान झालं तर। उद्धव ठाकरे स्वतःकडे कोणतंही खातं ठेवणार नाही आणि मातोश्रीवरून रिमोट ते त्यांच्या हातामध्ये ठेवतील अशी शक्यता सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते। तुम्हाला काय वाटतं यावर? याच्या व्यतिरिक्त कोणते आमदार हे मंत्रिमंडळामध्ये दिसतील किंवा कोणत्या आमदारांकडे कोणतं मंत्रिमंडळ दिलं गेलं पाहिजे यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा आहे ते देखील कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।